राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी। अनेक दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर चांगली घटना घडताना आपल्याला दिसत आहे। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात विम्याची रक्कम जमा झाली नव्हती, त्यांच्यासाठी आता आपल्या महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया अतिशय तातडीने सुरू केलेली आहे। त्यामुळे हजारो शेतकरी, आपल्या महाराष्ट्रातले हजारो शेतकरी जे पीक विम्याचे लाभार्थी आहेत, त्यांना अतिशय मोठा आर्थिक दिलासा भेटणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता पुढील काही मिनिटं तुम्ही लक्ष द्या, नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण पीक विम्याच्या निधीबद्दल अत्यंत महत्त्वाची, अत्यंत इम्पॉर्टंट अपडेट आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आली। आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचवण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक सूचना, अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी, पीक विम्याच्या लाभार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरताना दिसतोय। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेला पीक विमा रकमेबद्दल सरकारने आता वेगाने, अतिशय तातडीने हालचाली सुरू केलेल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली। पहिल्या टप्प्यात काहींना कमी लाभ मिळाला होता, तर काहींच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या नवीन वितरणामधून, नवीन वाटपामधून निधी देण्याची तयारी सुरू झालेली आहे। आता खरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या। अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। अशा लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारी घडामोड आता घडताना दिसते। हेक्टरीनुसार मंजूर झालेली रक्कम आता थेट खात्यात जमा होऊ लागली आहे। त्यामुळे प्रतीक्षेचा काळ संपत असल्याचं चित्र आपल्याला दिसायला लागलंय। आता या दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र शासनाने स्पष्ट भूमिका घेतली असून लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आणि कोणाचं नाव यादीत समाविष्ट झालेलं आहे, याकडे सगळ्या शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे। आता सर्वात आधी एक गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या। सध्या 2022, 2023 आणि 2024 या कालावधीतील पीक विमा प्रकरणांवर अतिशय तातडीने काम सुरू आहे। मात्र या योजनेचा लाभ प्रत्येक अर्जदाराला भेटणार नाही। शासनाने काही कडक निकष, अटी निश्चित केलेल्या आहेत। त्यांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच अंतिम मंजुरी भेटणार। आता विशेष म्हणजे 2022, 23 आणि 24 या कालावधीत अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा नक्कीच भेटणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली अपेक्षा, पीक विमा रकमेची अपेक्षा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर पोहोचलेली आहे। त्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये अतिशय समाधानाचं वातावरण तयार झालंय। तुम्हाला माहीतच असेल की पीक विमा योजनेमध्ये पूर्वी अनेक अनियमितता समोर आल्या होत्या। काही ठिकाणी अपात्र अर्जदारांची प्रकरणं सुद्धा दिसून आली होती। त्यामुळे यावेळी आपल्या महाराष्ट्र शासनाने तपासणीची प्रक्रिया अतिशय कडक केली। आता खऱ्या अर्थाने नुकसान सहन केलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना मदत देण्यावर भर दिला जात आहे। याच पार्श्वभूमीवर मागील 3 वर्षांचा पीक विमा निधी एकत्रित स्वरूपात वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबाच्या अपेक्षा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर पोहोचल्या। आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुद्धा समजून घ्या। हा निधी एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार नाही। शासनाने दुसऱ्या टप्प्यासाठी स्वतंत्र याद्या तयार केल्या असून वाटपाचं काम टप्प्याटप्प्याने राबवलं जाणार आहे। सध्या पहिल्या यादीत 14 जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत असल्यास बँक खात्यावर तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी एक दिलासादायक अपडेट तुम्ही नीट समजून घ्या। आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली। शासनाच्या नियोजनानुसार पुढील काही दिवसात दुसरा आणि तिसरा टप्पा देखील सुरू होणार आहे। त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून सुद्धा रक्कम पोहोचलेली नसेल, त्यांनी बिलकुल घाबरायचं कारण नाही, कारण निधी टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे। आता पुढे कोणते लाभार्थी पात्र ठरणार, कोणत्या भागांना प्राधान्य दिलं जाणार आणि पहिल्या टप्प्यात समाविष्ट झालेल्या
14 जिल्ह्यांची संपूर्ण माहिती काय हे सगळं आपण आता पुढे काही क्षणांमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कारण आपल्या महाराष्ट्रात राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी नेमक्या कोणत्या भागात निधी पोहोचायला सुरुवात झाली याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जिल्ह्यांची यादी. सध्या ज्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा. त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना निधी मंजूर करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये खरीप आणि रब्बी हंगामादरम्यान मोठं नुकसान नोंदवलं गेल्यामुळे मदतीच्या वितरणाला अतिशय गती देण्यात आली. याशिवाय भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आला. या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा ही माहिती अतिशय महत्वाची ठरेल. त्याच पद्धतीने कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आपली स्थिती, आपलं स्टेटस तपासून घेणं आवश्यक आहे. आता या दरम्यान काही जिल्हे पात्र ठरले तर काही जिल्ह्यांची प्रकरणं अद्याप तपासणीच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे अंतिम यादी आणि अधिकृत माहिती पाहणं प्रत्येक लाभार्थ्यासाठी महत्वाचं ठरेल. अनेक जण अजूनही वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जुन्या प्रशासकीय विभागानुसार माहिती शोधत असतात. त्यामुळे जिल्ह्यांची नावं आणि अधिकृत नोंदी यामध्ये कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. म्हणूनच जिल्ह्याप्रमाणे यादी पाहणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण निधीचं वितरण याच यादीप्रमाणे केलं जाईल. ज्या शेतकऱ्यांची नावं पात्रता यादीत असतील त्यांच्याच खात्यात रक्कम जमा होणार. त्यामुळे पुढील माहिती तुम्ही काळजीपूर्वक जाणून घेणं आवश्यक आहे. तुमचा जिल्हा पहिल्या यादीत समाविष्ट असेल तर पुढील काही दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतील. विशेष करून 2022, 23 आणि 24 या कालावधीत अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या प्रक्रियेचा लाभ 100% मिळेल. मात्र त्यासाठी नुकसान नोंदणी आणि पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असणं अत्यंत आवश्यक आहे. आता अनेकांच्या मनात एकच प्रश्न असेल, माझ्या शेताचा स्वतंत्र पंचनामा झाला नसेल तर काय? तर या ठिकाणी तालुका आणि जिल्हा स्तरावर नुकसान नोंदी झाल्या असतील तरी पात्र लाभार्थ्यांना मदतीचा विचार केला जात असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आपल्या भागातील नोंदीची स्थिती तुम्ही तपासून घ्या. फक्त आणखी काही क्षण तुम्ही लक्ष द्या, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. कारण आता पुढे ज्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्याची माहिती समोर आली. तर लक्षात ठेवा, हा निधी केवळ एका वर्षाचा नाही तर 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षातील प्रलंबित प्रकरणांचा एकत्रितपणे विचार करून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. याच कारणामुळे अनेक शेतकरी या निर्णयाकडे आशेने बघत आहेत. आता तुम्हाला आठवत असेल, काही भागांमध्ये पूर्वी 25% अग्रिम रक्कम देण्यात आली होती. काहींना ती मिळाली सुद्धा तर काही लाभार्थी त्यापासून वंचित राहिले. आता उर्वरित 75% रकमेबद्दल वेगाने हालचाली सुरू झाल्या असून पात्र शेतकऱ्यांना निधी पोहोचवण्याचं काम अतिशय तातडीने वेगाने सुरू झालेलं आहे. यासाठी शासनाने 14 जिल्ह्यांची निवड केली असून त्या भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा झाली. त्यामुळे जिल्ह्यांची यादी तपासणं अत्यंत महत्वाचं ठरेल. कारण यादीनुसारच निधी वाटप करण्यात येईल. आता या दरम्यान कृषी विभागाकडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सुद्धा पुढे आली. त्यामुळे आता वितरण प्रक्रियेला वेग मिळाला. नुकसानग्रस्त पिकांबद्दल बोलायचं झालं तर ऊस, हरभरा, गहू, कांदा, मका, भात, द्राक्ष यासह जवळपास 50 पिकांचा विचार करण्यात आला. या पिकांचं नुकसान नोंदवलं गेलं असेल आणि संबंधित नियमानुसार विम्याचं संरक्षण लागू असेल तर लाभ भेटण्याची शक्यता नक्कीच वाढेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा आवश्यक आहे, पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विमा भरलेला असणं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे पात्रता आणि नोंदी याची तुम्ही एकदा तपासणी करा, त्यानंतरच तुम्हाला अंतिम लाभ दिला जाईल. याचबरोबर तालुक्याप्रमाणे याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या असून 2024 वर्षासाठीच्या 75% पीक विमा रकमेबद्दल अनेक जिल्ह्यांना मंजुरी सुद्धा देण्यात आली. त्याशिवाय मागील हंगामातील प्रकरणी निकाली काढण्याबरोबरच पुढील 2025च्या वितरणाबद्दल सुद्धा महाराष्ट्र शासनाने आवश्यक सूचना दिल्या. कृषी विभागाच्या सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे वितरणाला वेग मिळत असून अनेक भागांमध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. नुकसानग्रस्त पिकांचा विचार केला
तर ऊस, भात, मक्का, हरभरा, गहू, कांदा आणि डाळिंब यांसह जवळपास 50 पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या पिकांचं नुकसान जर नोंदवलं गेलं असेल आणि संबंधित नियम तुम्ही पूर्ण केले असतील अशा लाभार्थ्यांनाच पीक विम्याची रक्कम मंजूर केली जाईल. तर शेतकरी बांधवांनो, आता एक अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या. फक्त जिल्ह्यांची यादी पाहून चालणार नाही, तर निधी कोणत्या बँकांच्या मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल ही माहिती तुम्हाला असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलंय, पीक विम्याची रक्कम निवडक बँक खात्यांमध्येच वर्ग केली जाईल. आता 3 गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील. आता पहिली म्हणजे तुमचा जिल्हा पात्रता यादीत आहे का. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अर्ज सगळ्या अटी पूर्ण करतो का. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं आवश्यक अटी पूर्ण करतंय का. या तिन्ही गोष्टी योग्य असतील तरच निधी थेट तुमच्या खात्यामध्ये सरकेल. आता बघा, अनेक भागांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना 21,000 तर काही शेतकऱ्यांना 28,000 आणि काही प्रकरणांमध्ये तर तब्बल 38,000 पर्यंतची मदत मंजूर करण्यात आली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची, दिलासादायक आणि आनंदाची बातमी ठरत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की किती रक्कम तुम्हाला मिळू शकते. तर लक्षात घ्या, जिल्हानिहाय आणि नुकसानाच्या प्रमाणानुसार मदतीची रक्कम वेगवेगळी ठेवण्यात आलेली आहे. काही भागांमध्ये हेक्टरी 21,000 रुपये दिले जातील, तर काही ठिकाणी हेक्टरी 28,000 रुपये मिळतील. काही जिल्ह्यांमध्ये मदतीचा आकडा 35,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. काही पात्र भागांमध्ये तर अक्षरशः 45,000 रुपयांपर्यंतचा लाभ वितरित केला जाईल. मात्र यासाठी बँकेची माहिती तपासणं आवश्यक आहे. शासनाने ज्या बँकांचा समावेश केला त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा, एक्सिस बँक, फेडरल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्याच पद्धतीने इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या खात्यामध्ये देखील निधी वर्ग केला जात आहे. आता विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि इतर मान्यता प्राप्त बँकिंग संस्थांचाही यामध्ये समावेश करण्यात आला. आता सर्वात महत्वाची अट तुम्ही समजून घ्या, तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांशी जोडलेलं असणं इम्पॉर्टंट आहे. जर आधार लिंक नसेल तर निधी वर्ग करताना बऱ्याच अडचणी तयार होऊ शकतात. त्याचबरोबर ई-केवायसी पूर्ण असणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना निधी मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे अद्याप जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल, बाकी असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. हे तुमच्या फायद्याचंच ठरेल. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. कारण अनेक जण अजूनही पात्र असून सुद्धा आवश्यक कागदपत्रांबद्दल गोंधळलेले आहेत. आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक योजना, पीक विमा अनुदान आणि शासकीय निर्णयांचे ताजे अपडेट्स जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनल सोबत कायम जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.